मुलगा माझा हयात नाहीये, तर त्याच्या नावात मी घेतलेला आणि आज तो सिद्धता करून दाखवतो. नक्कीच शेठ या ठिकाणी भावनिक झाले. त्यांच्या मुलाच्या हयात नसल्याने त्याच्या प्रित्यर्थ त्यांनी या हरण्याला खरेदी केली आणि खरंच या हरण्याने त्यांच्या मुलाची उणीव त्यांना भासून दिली नाही आणि प्रत्येक मैदान तो हरण्या गाजवतोय. आपल्यासोबत बैलगाडा शर्यतीतलं जे नाव सध्या ट्रेंडिंगला आहे, जो हरण्या, त्या हरण्याचे मालक आहे. या हरण्याने सांगायचं म्हटलं तर हिंदकेसरी थारचा मालक हा हरण्या. जसा डरकाळी तशी त्याची धाव आहे. मैदानावरती सगळ्यात स्पीडने पळणारा हा बैल सध्या महाराष्ट्रामध्ये गाजतोय. त्याच हरण्याचे मालक हेमंत शेठ आपल्यासोबत आहे. मुंबईहून कल्याणहून या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरला कन्नड येथे मैदानात त्यांनी त्यांचा बैल घेऊन या ठिकाणी आलेले आहे. थोडक्यात त्यांच्या हरण्याविषयी आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया. शेठ, प्रथमतः तुमचं नाव सांगा, कुठून आले ते सांगा. माझं नाव हेमंत फुलोरे, मुंबई कल्याण श्रीमलंगडाचे पायथ्याशी गाव आहे द्वारली म्हणून, त्या गावावरून मी आलेलो आहे. कसं वाटलं तुम्हाला? आमच्याकडे पहिल्यांदा आले ना? पहिल्यांदा आलो आणि संजनाताई जाधव यांच्या नावाने जे केसरी भरवलेले आहे, कन्नड तर आम्हाला माहीतच नव्हता, कारण ऑलरेडी आमचा कधी इकडे या भागात येणंच नाही. फक्त एक घृष्णेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी जर आलो तर फक्त येणं होत होतं, पण त्याच्या पलीकडे काही संबंधच नाही. पण या शर्यतीच्या केसरीच्या मैदानासाठी मी तेवढं लांबून आलो आणि अप्रतिम नियोजन ताईंच्या वाढदिवसानिमित्त केलेलं आहे. तर तुमच्या लाईव्हच्याच मार्फत ताईंना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि जो आता असं ज्या प्रकारे मैदान चालू आहे असं तुमच्याकडं अजून व्हावा आणि पूर्ण महाराष्ट्राची जनता या इथेशील मैदानाचं हे करायला हीच माझ्याकडनं अपेक्षा राहील. बरं, आमच्याकडं जे शंकरपट भरवलं जातं ते सेकंदावरती असतं आणि हे तुमच्याकडं 7 गाड्यांचा जो फेरा आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला कसं वाटतं? काय बदल, म्हणजे थोडक्यात कोणतं योग्य आहे? नाही, बदल म्हणजे आता शंकरपटाचा कसा तुमचा काही थोड्या अंतराचा तो पल्ला राहतो, त्याच्यामुळे तुम्ही ह्या फक्तच तालुक्यापुरती या जिल्ह्यापुरतीच तुम्ही मर्यादित आहात. पण आताचा जो 7 फेऱ्यांचा जो मैदान आहे हा जमतेम 1000-950 फुटाचा राहतो आणि हा पल्ला तुमचा सर्वच म्हणजे कराड, सांगली, सातारा, मुंबई सर्वच ठिकाणी ही मैदानं भरवली जातात. त्याच्यामुळं तुम्ही ह्या मैदानाला जर पसंती देऊन जर बैल पळवली तर तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रात बैल पळवू शकता आणि बैल तुमची चर्चेला येऊ शकतात. कारण हितशीन जर तालुक्यापुरती जिल्ह्यापुरती राहिला तर माणूस तालुक्या जिल्ह्यापुरतीच राहतो. जसा आज मी सर्व महाराष्ट्राच्या सर्वच कानाकोपऱ्यात जाऊन बैल पळवतो, म्हणून आज मला इथं कन्नडला या मैदानासाठी येता आला. जर मी कुठेशीन तरी एक फेऱ्यात आणि कमी पल्ल्यात जर पळालो असतो तर मला आज सहभागी होता आला नसता. पायरा झाला आता कोणासोबत झाला? पायरा आज लखनच्या सोबत केला. लखनला मी मुंबईला घेऊन 3 वेळा मनोहर चव्हाण जे दादा आहेत त्यांनी आपल्याला मान ठेवून आपल्याला तिथं मुंबईला 3 वेळा बिंजोरला दिला आणि 2 वेळा आम्ही त्या 3 फेऱ्याच्या मैदानाला पळालो. अप्रतिम गाडी पळायची. कुठेशीन तरी दोघं एकदम असं भयभीत होऊन जायचं आणि एकदम ताकदीला ताकद वापरायची. त्याच्यामुळे कुठेशीन तरी आम्ही एकदा फायनलचा मानकरी झालो. पण पुशेगावला आता ही येणारी जी पुशेगाव होती मागच्या वेळेचा 2024 जानेवारीचा पुशेगाव हिंदकेसरीचा 1 नंबर हरण्या आहे, तर त्याच्या जोडीला मी दादांना सांगितलं की आपण लखन आणि हरण्या पळू आणि एवढी गाडी जबरदस्त पळाली. पण कुठेशीन तरी एक सुट्टीला आमच्या हातातून ती सुट्टी जुळाली नाही, त्याच्यामुळे ताज चेंज झाला आणि फरकाने गाडी लागून सुद्धा आम्ही त्या मैदानापासून घरी निघून आलो. पण आयुष्यात एवढा मोठा दुःख झाला की एवढी सुंदर गाडी पाळणारी आणि त्या मैदानापासून आपण वंचित राहिलो, तर ती एक खंत माझ्या मनातून जाणार नाही. बरं, हिंदकेसरी कुठं राहिला? हा कोणत्या मैदानात होता? हिंदकेसरी पुशेगावचा हिंदकेसरी, आणि जे हिंदकेसरीची मानं आहेत ती पण त्याला 5 मानं भेटलेल्या आहेत म्हणजे हिंदकेसरी. आणि पुशेगावला 1000 गाडीमध्ये 1 नंबर हरण्याने केला होता आणि ढाल मिळवून दिली होती. आणि महान भारत केसरीला जे महेशदादा लांडगे यांची आमदारच त्यांची
जी शर्यत होती त्याच्यामध्ये थार बक्षीस होती आणि त्या थारचा मानकरी हरण्या आणि मांगड्याचा त्यांचा सुंदर झाला होता. पुशेगावला घरणिकीचा राजा आणि हरण्या झाला होता आणि काहीतरी मला वाटतं एक 6-7 मोटरसायकल आहेत, त्याच्यात बुलेट आहे आणि मला वाटतं एक 40-50 लाखाची रोकड आहे की ती बक्षीस रूपात भेटलेली. म्हणजे एवढा काही हरण्यानी माझ्या मुलाच्या नावात त्यांनी मला मिळवून दिलेलं आहे. बरं, म्हणजे मुलासारखा जीव या बैलाला तुम्ही लावता. हो, ज्या वेळेस मी घेतला त्यावेळेस मी मुलाच्या नावाच्यासाठी घेतलेला आहे. मुलगा माझा हयात नाही आहे, तर त्याच्या नावात मी घेतलेला आणि आज तो सिद्धता करून दाखवतो. नक्कीच शेठ या ठिकाणी भावनिक झाले. त्यांच्या मुलाच्या हयात नसल्याने त्याच्या प्रित्यर्थ त्यांनी या हरण्याला खरेदी केली आणि खरंच या हरण्याने त्यांच्या मुलाची उणीव त्यांना भासून दिली नाही आणि प्रत्येक मैदान तो हरण्या गाजवतोय. आणि शेठ एकंदरीत म्हणजे हा तुमचा व्यवसाय किंवा वडिलोपार्जित ही परंपरा तर नसेल? नाही, वडिलोपार्जित परंपरा नाही. एक मित्राच्या जोडीला जाऊन आणि माझे फॅमिलीचे जे वडील होते म्हणजे नानक पावशे म्हणून काटेमनूर कल्याणमध्ये राहणारे, ते घोडाबैलांचे शौकीन होते. मी त्यांचा जावई म्हणून मला ते खेळ बघायला नेत होते. माझा मित्र खेळ बघायला नेत होता, तर कुठेशी तरी त्या खेळ बघायला जावाचं आहे म्हणून मी एक छोटासा एक बाल्या म्हणून घेतला. बाल्याच्या नंतर मी बेवशा म्हणून घेतला. बेवशाच्या नंतर मी चॉकलेट म्हणून घेतला आणि त्याच्यानंतरचा खेळ कुठेशी तरी एक मुलाच्या नावाने चालावा म्हणून मी याला हरण्याला घेऊन आज त्याला तेवढाच मुलासारखा प्रेम लावतो आणि त्यांनी माझ्या मुलासारखाच माझं नाव आज इथं मी कन्नडमध्ये आलो. सर्व कन्नडच्या आणि इथल्या संभाजीनगरच्या सर्वच प्रेक्षकांचे मी आभार व्यक्त करीन, कारण त्यांनी एवढा आज प्रेम दिला की आयुष्यात असा प्रेम मला कधीच भेटला नव्हता. तो प्रेम म्हणजे फोटो काढणं झालं, हात मिळवणं झालं, एक निवल हरण्याच्या मुलं आणि हरण्या म्हणजे साहिल आणि साहिल म्हणजे हरण्या. बरं, काय म्हणजे जे प्रेम बघताय तुम्ही हे फक्त आमच्या कन्नडमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही कुठेही बैल घेऊन गेले तर आज एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे या बैलाच्या माध्यमातून. आणि काय वाटतं तुम्हाला खरेदीसाठी म्हणजे कोणी मागितला हा बैल? खरेदीसाठी म्हणजे असं झाला तर ज्यावेळेस मी मुलाच्या नावाने पलवाला आणला तिथं खरेदीचा विषय झाला नाही. एक दोघांनी तरी विचारलं मला का द्यायचं आहे का, पण आपण त्यांना काहीच नाही बोलू, आपल्याला काही द्यायचं नाही. आणि जेवढा त्यांनी पाहिजे होता त्याची रक्कम जेवढी नसती आली तेवढ्या मला त्यांनी पारितोषिक मिळवून दिलेले आहेत. त्याच्यात मला काय पाहिजे अजून. आणि ज्या पण त्यांनी आता दिला पण नाही दिला पण तरी तो माझ्यासाठी आजमार राहील. बरं, हा आनंद काय म्हणतो? ही जी पब्लिक आहे या ठिकाणी कुठेही गेले तुम्ही, कोणत्याही मैदानावरती गेले तर तुम्हाला ही पब्लिक या हरण्याच्या प्रेमापोटी दिसते, तर काय वाटतं तुम्हाला ते थोडक्यात बघून? हरण्याची म्हणजे आता हरण्या हा पहिल्यांदाच इकडे आलेला आहे, त्याच्यामुळे कुठेशी तरी त्यांना हरण्या हा तुमच्या माझ्यासारख्या सगळ्यांच्या यूट्यूबच्या लाईव्ह मार्फत दिसत होता, पण आज त्यांना लाईव्ह म्हणजे ओरिजिनल त्याला मैदानात बघायला भेटला. त्याच्यामुळे त्यांना कुठेशी तरी त्यांचा उत्साह अलग आहे. आणि ही माझी जी प्रसिद्धी करण्याच्या मागे जे तुमचा सोशल मीडिया असेल या तुमचे यूट्यूबचे जे चॅनल असतील त्यांच्याच मुलं माझी कुठेशी तरी फॅन फॉलो आणि त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही केला, त्याच्यामुळे मी कुठेशी तरी आज एवढ्या मोठ्या उजेरात आहे. कधी निघालो तिकडून मुंबईहून? मी निघालो होतो समजा तर काल संध्याकाळी निघालो होतो 3-4 वाजता आणि मी इथे येऊन घोषणेश्वर मंदिराच्या तिथं मुक्कामी राहिलो. मला दादानी पण सांगितलं होता की तुम्ही हॉटेलवर येऊन राहा करोडीमध्ये, पण ऑलरेडी हरण्याला मी 2 दिवस आधीच पाठवला होता आणि मी तिथं घोषणेश्वरांचं दर्शन घेतला आणि मैदानाला सज्ज झालो. किती आता एकच बैल आहे तुमच्याकडे का अजून आहे? एक शिव म्हणून घेतलेला आहे, पण त्याच्यावरती मला म्हणजे अजून वेळ जाईल, म्हणजे वर्ष जाईल 2 वर्ष जाईल, पण ह्याच्यात तालमीत एक तो पेलवान तयार म्हणजे घडवायला घेतलेला आहे आणि ह्याच्यात 2 फेऱ्या पण मारून चांगल्यापैकी पळाला. आता मी शिर्डीला माझ्या मित्रांच्या जवळ ठेवलेला आहे, त्याला कालच सोडला आणि आता तिथं घोड्यामध्ये मग जसं आम्हाला वाटेल तसं आम्ही मुंबईला घेऊन याच्या जोडीला पळू. बरं, एक शेवटचा प्रश्न. तुमचा लुक थोडासा वेगळा आहे. तुमचा जे पेहराव आहे, वरती गमछा, कपाळाला टिळा आणि एक वेगळा पोशाख आहे, थोडंसं इंटरेस्टिंग आहे बघायला. म्हणजे जसा बैल हरण्या हा तुमचा जसा नावाने साजेसा आहे तसं तुमचं एक साजेसं लुक आहे आणि तुमची बोलीभाषा पण थोडी वेगळी आहे. ही मुंबईचीच बोलीभाषा आहे की? नाही, आमची मुंबईचीच बोलीभाषा आहे. मी आगरी कोली समाजातला एक
हे आहे. आणि मुंबईला आमची बोलीभाषाच या पद्धतीत असतो. आणि पोशाख म्हणजे माझा कसा की व्हाईट अँड व्हाईटच जास्त करून असतो. आपण सरपंच पदावरती ती तशी 10 वर्ष आपण सरपंच म्हणून त्या गावचा राहिलेला आहे त्याच्यामुळं. आणि जो डोक्यावरती तुम्ही फडका बघत असाल तो माझा अय्यप्पाचा उपास असतो 42 दिवसाला. त्यावेळेस मला काळ्या कपड्यांचाच पोशाख असतो. तर कुठेशीन तरी चांगला शुभ कार्य कुठेतरी चांगला दिवस असेल तर त्या दिवसाला मी फेटा माझ्या डोक्याला बांधून मी देवाचा आशीर्वाद ठेवतो. हे होते हेमंत शेठ. जो हरण्या आपण केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून बघता, तो हरण्या आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बघण्याचा योग या बैलगाडा शर्यत प्रेमींसाठी आला. आणि खरंच एक इंटरेस्टिंग स्टोरी होती. त्यांचा मुलगा हयात नसल्याने त्याच्या प्रित्यर्थ तो हरण्या बैल नावाचा जो आहे तो त्यांनी खरेदी केला आणि त्यांच्या मुलाची कुठेही उणीव त्यांनी भासून नाही दिली. आजपर्यंत प्रत्येक मैदान त्यांनी गाजवले, प्रत्येक मैदानात बक्षीस मिळवली. त्याच्या नावाप्रमाणेच तो तसा मैदान गाजवतोय. धन्यवाद.